चला मेगा फायनलला सुरुवात होते. या ठिकाणी एका बाजूला जयभद्रंग सातपाटी ब विपक्षामध्ये माही मिठागर सी संघ त्या ठिकाणी पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती वीरेंद्र बापरे तर आपण दोन सलामीर जोडी या ठिकाणी प्रत्येक शिंगडे तर एका बाजूला आपण पाहिला नवनाथ मुकणे किरण मडवी हे सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बिग बॅटल बिग मॅच दोन्ही संघ मातंबर तुल्यबल आणि लौकिक संघ असतील. इथून मात्र काही जबरदस्त सामना रंगेल. मेगा फायनल आहे. इथून पाहिलं तर मेगा फायनल फ्रेंड चषक या ठिकाणी आपण पाहिला 2026 लेट्स प्ले ग्रीन सिग्नल आलाय. इथून आपण पाहिलं तर 8 7 6 5 4 3 2 1 गो स्टार्ट. पहिलाच बॉल पहिल्या षटकातील वीरेंद्र बाबरे यावेळेस रिव्हर्सचा टॅप होता. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाली असते तर नक्कीच फलंदाज बाद होण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता होती. नक्कीच एक धाबडे खातो पण झालंय. जयभद्रंग सातपाटी ब संघाचं एक चांगलं क्षेत्ररक्षण तट्यार सर्कल मध्ये पाहायला मिळालंय. इथून चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल अचूक टप्प्यावरती नियंत्रण लेंथ लाईन मेंटेन करत असताना या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिला वीरेंद्र बाबरे कारण की अगदी कमी वयामध्ये एक मोठं नाव देखील आहे. आणि नक्कीच आपण पाहिला आतापर्यंत मॅन ऑफ द सिरीज मध्ये आपण 10 सायकल त्याच्या नावावरती राहिला गेला आणि तोच वीरेंद्र बाबरे. पुढील बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्लेट अँड मिस डॉट बॉल. काही जबरदस्त वेगावरती स्वार. इथून काही जबरदस्त पाहायला मिळतंय गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं पहिला षटक या ठिकाणी अचूकरित्या डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आतापर्यंत आपण पाहिला 65 मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती राहिले गेले आणि तोच या ठिकाणी वीरेंद्र भूपेंद्र बाबरे आणि 2 बाईक त्याच्या नावावरती. यावेळेस काय जबरदस्त बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. काही जबरदस्त गोलंदाजी. किरण मडवीला मात्र पूर्णपणे या ठिकाणी थांबवलं गेलाय. इथून काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना वीरेंद्र बाबरे तर एका बाजूला किरण मडवी या फलंदाजाला मात्र पूर्णपणे थांबवलं गेलाय. कारण की अनेक टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रुजू असलेलं एक दिग्गज व्यक्तिमत्व फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर किरण मडवी त्याच अनुषंगाने अपकमिंग टॅलेंट आपण पाहिला. अगदी कमी वयाचा खेळाडू आपण पाहिला 19 वर्षाचा खेळाडू आपण पाहिला तर या ठिकाणी वीरेंद्र भूपेंद्र बाबरे काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना. इथून पाहिला तर अचूकरित्या लेंथ लाईन मेंटेन करत असताना चांगली गोलंदाजी. बॉलर लेनचा चेंडू होता जरूर. इथून एकच धाबेने त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. खरे धाबेड धावफलक पाहिलं तर 2 या कडावरती जाऊन पोहोचलाय. 2 रन ऑन दी बोर्ड 2 धावा धावफलकावरती. 5वा बॉल पहिल्या षटकातील तर एका बाजूला प्रतीक शिंगडे. यावेळेस मात्र बॅटची जरूर लागली होती. यष्टीरक्षक त्या ठिकाणी दीपेश उराडे यस नो बॉल पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेपिंग यस या ठिकाणी रिव्ह्यू आलाय. यस या ठिकाणी नो बॉल भीमर नो बॉल समस्व. ओव्हर स्टेपिंग आपण पाहिला त्या ठिकाणी वीरेंद्र भूपेंद्र बाबरे या गोलंदाज. इथून नक्कीच लायसन्स असेल या चेंडूवरती. किरण मडवी या फलंदाजाला. यावेळेस प्लेट अँड मिस डॉट बॉल. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना शेवटचा आणि अंतिम बॉल या ठिकाणी असेल. आतापर्यंत धावफलक पाहिला तर 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. प्रथम फलंदाजी करत असताना माई मेटागर श्रीजंगा 4 रन ऑन दी बोर्ड 4 धावा धावफलकावरती.
यावेळेस मात्र नक्कीच फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. इथून एक षटकाची झाली समाप्ती, एक षटकाच्या समाप्ती करेस तो फलक 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना माहीम मेटागर सी संघ. धन्यवाद, थँक्यू. इथून दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज इथून आपण पाहिलं विघ्नेश साकल तोडे, आयकॉन प्लेअर म्हणून पाहिलं सातपटी संघामध्ये ज्याची नियुक्ती पाहायला मिळाली आणि तोच विघ्नेश साकल तोडे. तर एका बाजूला माहीमचा हार्दिक पांड्या, त्या ठिकाणी प्रतीक शिंगडे पाहायला मिळतोय. इथून बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला मिळत आहे. तिथून चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिला विघ्नेश साकल तोडे. नक्कीच काय जबरदस्त रायझिंग सबरिंग डिलिव्हरी, डॉट बॉल. कारण की विघ्नेश साकल थोडं एक मोठं नाव आहे, कारण की जिथून ब्रँड पाहायला मिळतंय अर्नाल्याचं. आणि नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला मिळतंय. प्रतीक शिंगडे आहे पूर्णपणे थांबवलं गेल्या मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला गेलाय. यावेळी बेस्ट टाइम शॉट जरूर झाला, चेंडू अवैध आहे. इथून मात्र चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद प्रतीक शिंगडे, बॅक टू द पवेलियन. कॉन धन्यवाद, थँक्यू. इथून नो बॅटर नवनाथ मुकणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना विघ्नेश साखल तोडे, तर एका बाजूला नवनाथ मुकणे पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढील बॉल विघ्नेश, काही जबरदस्त योग्य पद्धतीने चेंडूला हाताळला गेलाय. डॉट बॉल आलाय. पूर्णपणे बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय माहीम मेटागर सी संघ. जिथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना विघ्नेश साकल तोडे, तर एका बाजूला नवनाथ मुकणे हा फलंदाज. यस, या विल इज प्लेट अँड मिस, डॉट बॉल. काही जबरदस्त गोलंदाजी. इथून प्रत्येक डॉट बॉल थोडस प्रेशर कन्वर्ट करेल. इथून जी गोलंदाजी साकारत असताना जय बजरंग सातपाडे ब संघ पाहायला मिळत आहे. कारण की एक दोन्ही संघ मातंबर तुल्यबल आणि लौकिक संघ आहेत. इथून आपण पाहिलं काही जो पलटवार साकारला गेला जय बजरंग सातपाडी ब संघाने, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला, अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. यस, फलंदाज बाद झालाय. नवनाथ मुकणे बॅक टू द पवेलियन, बिग विकेट डाऊन.
नवीन फलंदाज आकाश त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विकेट पॅटर्न ओव्हर पाहायला मिळेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण की इथून विघ्नेश साकल थोडे काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना इथून पर्यंत आपण पाहिला नवनाथ मुकणेसारख्या फलंदाजाला परतीचा प्रवास त्या ठिकाणी करून धावला आणि जिथून चांगली गोलंदाजी हाताळली विघ्नेश साकल थोडे या गोलंदाजाने अधिराज्य गाजवलं गेलं आजच्या रजनीमध्ये. शेवटचा अंतिम बॉल विकेट पॅटर्न ओव्हर येईल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. पुढील बॉल या सन्मान दिला. इथून मात्र डेंजर नेटकडे आले होते जरूर. इथून मात्र प्रॉपर पैकी झाले होते. बॅकअप नव्हता पण इथून एकच धावेभर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावपळक पाहिला तर जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन दी बोर्ड. प्रथम फलंदाजी करत असताना माईम मेटागर संघ तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया आमच्या संगीत कक्षामधून संधी डीजेला. नक्कीच खूप चांगलं सॉन्ग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक खूप चांगलं गाणं जिथून राहुल पठारी यांचं फरमाईश होता. त्यांचं मेसेजचं गाणं आहे हे आणि नक्कीच गुणलेखक म्हणून आपण रोज या स्पर्धेसाठी जोडले होते आणि त्यांचाच एक टेक्निशियन म्हणून सातत्याने पाहिलं गेलं राहुल पठारी. यास इथून मात्र बॅटची जरूर लागली. इथून बंबाल झाली. लॉंग स्टॉपला सरळ चेंडू क्लिअर करेल. सीमा रेखा पार. चौकार आलाय नशिबाचा. चौकार 4. धन्यवाद. थँक्यू. काय खूप सुंदर या ठिकाणी सॉंग पाहायला मिळाला. या ठिकाणी नक्कीच जेव्हा आपण पाहिलं या स्पर्धेसाठी सल्लग आपण पाहिलं आज 14वी रजनी फायनल डेज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आणि नक्कीच या ठिकाणी अचूकरित्या या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहिली आणि तितकेच चांगले या ठिकाणी फरमाईश देखील गाण्यांची पाहायला मिळाली जिथून राहुल पठारी कुठेतरी येतात आणि नक्कीच एक टेक्निशियन आणि चांगले गुणलेखक म्हणून सातत्याने पाहायला गेला आणि त्यांची फरमाईश देखील पाहायला मिळते. मनीष आहे त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती. मनीष शिवराड आहे तर एका बाजूला आकाश. पुढील बॉल यस वेगावरती स्वार झाला होता. इथं नक्कीच खोलवर टप्प्याची लेंथ लाईन तितकाच चांगला चेंडू हाताळला गेला. तितकीच चांगली फेकी यापर्यंत एक धावेभर सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि एकेरी धावेड धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. आतापर्यंत आपण पाहिला 2 चेंडूचा खेळ शिवगैरीत समाप्त झालाय. अजूनही उर्वरित 4 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी शेष असेल तिसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेला पण इथून मात्र यस वाईट आलाय. वाईट प्लस 22 एकंदरीत 2 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होतील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 रन होती बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. इथून पहिला तर नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेला जरूर आणि मनीष उराडेसाठी एक सुवर्ण संधी आलाय. इथून भावेश बरब सरांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज मनीष उराडे या गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस चांगला स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केला गेला आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय.
यावेळेस काय जबरदस्त उडवलाय चेंडूला सरळ पाठवलाय आमच्या मान्यवरांच्या स्वागतासाठी चेंडू आलाय सी मारेखा पार षटकार 6. आणि नक्कीच या ठिकाणी फरमाईश पाहायला मिळाले राहुल पठारे यांच्या माध्यमातून आणि नक्कीच त्यांचं मिसेसचं हे गाणं आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर पठारी ब्रदर्स या चॅनल वरती आपण पाहिलं हे गाणं युट्यूब वरती आणि नक्कीच यावेळेस मात्र नक्कीच विजिट करण्याचा प्रयत्न इथून थोडासा वाईट बॉल पाहायला मिळेल वाईट प्लस 22 एकंदरीत 2 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 सेकंदावरती. गोलंदाज पुन्हा एकदा मनीष उराडे यास लावड पील होती पंचांकडे जरूर इथून डॉट बॉल पाहायला मिळेल इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना मनीष उराडे 3 षटकाची झाली समाप्ती 3 षटकाच्या समाप्ती करेस धावफलक जाऊन पोहोचलाय 21 सेकंदावरती 21 रन ऑन दी बोर्ड 21 धावा धावफलकावरती. धन्यवाद थँक्यू या ठिकाणी नक्कीच या गाण्याची फरमाईश होती आपण पहिला महेंद्रजी भोईर सरांच्या माध्यमातून आणि त्यांनी सेटिंग मात्र नक्कीच केली होती पण ती काही कामाला आली नाही नक्कीच महेंद्र भोईर सरांचा फरमाईश होती. यावेळेस काही जबरदस्त चांगला फटका जरूर अमर त्या ठिकाणी पाहायला मिळाला चांगला क्षेत्ररक्षणात चोखरीत्या फेकी झाली आणि तत्पूर्वी आणि नक्कीच त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाब्याने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 23 सेकंदावरती. गोलंदाज पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट पॉवरफुल सक्सेसफुल चेंडूला सरळ पाठवलाय 1 बाउंस सी मारेखा पार चौकार 4-4-4. धन्यवाद थँक्यू चौकार आलाय आणि या चौकाराने महत्वाचे धावा त्या ठिकाणी परिपूर्ण स्कोर कार्ड वरती ऍड होतील 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय 27 रन ऑन दी बोर्ड 27 धावा धावफलकावरती. मोठा प्रार फुल टच बॉल जरूर सर बॅटचा वापर नो चान्स फॉर द फिल्डर चेंडू सरळ क्लिअर करेल सी मारेखा पार चौकार 4-4. धन्यवाद इथून आपण पाहिलं आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ हितेश गणेशकर आयकॉन प्लेयर याच्यावरती हल्ला बॉल केला जातोय चांगला चेंडू हाताळला तितकंच चांगला त्या ठिकाणी यष्टीरक्षक पाहायला मिळाला दिवेश शेवटच्या अंतिम 2 चेंडू या ठिकाणी शेष असतील
मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल यावेळेस. काय जबरदस्त सुडावलाय चेंडूला, सरळ लॉप केलाय, आलाय सी मारेखा पार. षटकार 6 आणि या षटकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय. 37 धाबा आणि 38 धाबांचं लक्ष हे समोर असेल जयबजरंग सातपटी ब संघाला. चला चामुंडा स्पोर्ट्स विरातन कॅप्टन आणि श्री जगमाता रावळे दोन्ही संघांचे कर्णधार या लगेच आपण नेक्स्ट मेगा फायनल चला चामुंडा स्पोर्ट्स विरातन कॅप्टन आणि श्री जगमाता रावळे दोन्ही संघांचे कर्णधार. इथून वीरेंद्र बापरे तर एका बाजूला हितेश गणेशकर इथून सलामीर जोडे. इथून वीरेंद्र बापरेसाठी हॅट्रिक षटकार जर आले तर राहुलजी कडूसर आणि दीपक पात्र सरांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज झालाय आणि ती कॅश आमच्यापर्यंत जमा झालाय. नक्कीच या ठिकाणी स्ट्राईक हँडला पण पाहिलं तर हितेश गणेशकर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर नवनाथ बुकणे तर एका बाजूला हितेश गणेशकर लेफ्ट हँड आणि राईट हँड असं कॉम्पिटिशन असेल मैदानामध्ये. यास नाणेफेकीचा कॉल होता या ठिकाणी विशालजी अंबात सरांच्या माध्यमातून. यस विरातन संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला. यस लेट्स प्ले.
38 धावांचं लक्ष हे समोर आहे. नवनाथ मुकणे पहिलाच बॉल पहिल्या षटकातील. पहिलाच बॉल नवनाथ मुकणे. पहिलाच बॉल काय जबरदस्त बॅट चेंज तितकंच चांगलं बॅकअप. इथून डायरेक्ट हिट जरूर राहिले होते पण इथून मात्र नक्कीच एक धाबीने खातं ओपन झालाय जय बजरंग सातपाटी बस संघाचा. इथून वीरेंद्र बाबरेसाठी एक सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक षटकार साध्य केले तर दीपक बात्रा सरांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथून नवनाथ भुगणे तर एका बाजूला वीरेंद्र भूपेंद्र बाबरे. पुढील बॉल या साडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथून मात्र बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता आणि फेवरेट शॉट आपण पाहिला तर वीरेंद्र भूपेंद्र बाबरे यांचा. इथून डॉट बॉल नवनाथ मुकणे तर एका बाजूला वीरेंद्र बाबरे. बेस्ट वर्सेस बेस्ट कडवी लढत कडवा संघर्ष संघर्षाची पराकाष्ठा त्या ठिकाणी मैदानामध्ये. पुढील बॉल तिसरा चेंडू पहिल्या षटकातील. यावेळी सफेंड चेंडूला जरूर साईज क्लिअर एक धाव परिपूर्ण. दुसरी धावीचा प्रयत्न फंबल झाली. नो चान्स मिस फील्ड इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. धन्यवाद थँक्यू. चौकाराने पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 5 सेकंदावरती. 5 रन ऑन द बोर्ड 5 धावा धावफलकावरती. मोठा प्रहार केलाय जरूर चेंडूला उडवलाय. इथून मात्र क्षेत्ररक्षण आहे. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद वीरेंद्र भूपेंद्र बाबरे. बॅक टू द पवेलियन. धन्यवाद थँक्यू. इथून विघ्नेश साकलतोडे नो बॅटर 1 डाऊन प्लेअर. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. इथून हॅट्रिक षटकार जर साध्य केले तर नक्कीच दीपक बात्रा सरांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली गोलंदाजी हाताळत असताना नवनाथ मुकणे हा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. या सन्मान जरूर दिलाय त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या थर्ड अंपायर रेफर केलाय विशालजी अंबत सर. या
यस पॉपिंग क्रीज वरती सेफ आहे. इथून डायरेक्ट हिट जरूर राहिले होते. शेवटसाठी अंतिम चेंडू असेल. इथून धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचले आतापर्यंत 6 आकड्यावरती. 6 रन होती पोट 6 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळेल. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीकडे धावफलक पाहिला तर 6 याकड्यावरती जाऊन पोहोचला. इथून येणारे चेंडू असतील 18 आणि 32 धावेची आवश्यकता असेल. 18 चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. धन्यवाद थँक्यू. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला दुसऱ्या क्रमांकाचा किरण मडवी. तर एका बाजूला विघ्नेश साकलतोडे हा बॅटर आहे. हॅट्रिक षटकार जर मारली तर नक्कीच दीपक बात्रा सरांच्या माध्यमातून 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. किरण मडवी पहिलाच बॉल सन्मान दिला या ठिकाणी. नक्कीच एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एखादी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 विकेटावरती. 7 रन होते बोर्ड 7 धावा धावफलकावरती. इथून पाहिलं तर येणारी चेंडू 17 आणि 31 धावेची गरज असेल. 17 चेंडू 31 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. सतरा चेंडू आणि 31 ची गरज. यावेळेस वेगावरती स्वार जरूर झाला होता. इथून नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. इथून 16 चेंडू 31 ची गरज. थोडस प्रेशर दबाव जिथून आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी हाताळत असताना किरण बडवी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला बॉल जरूर तितकाच चांगला पंच पाहायला मिळाला. इंटू द गॅप मध्ये कार्पेटला रोल करत चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद थँक्यू. इथून काही जबरदस्त या ठिकाणी चौकार आलाय. हितेश गणेशकर आयकॉन प्लेयर म्हणून पाहायला मिळतोय. जय बजरंग सातपाटी बस संघाच्या माध्यमातून इथून चांगला फटका जरूर. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. तितकंच चांगला क्षेत्रक्षण आकाश त्या ठिकाणी तैनात 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं. चांगलं प्रोटेक्शन राहायला गेला. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय. एकडे धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 एकड्यावरती. 12 रन ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष असेल. धावफलक पाहिला तर 12 एकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
मोठा प्रहार केलाय जरूर विघ्नेश साखलतोडे च्या बॅट मधून आलाय चेंडू सरळ सी मारेखा पार षटकार 6. धन्यवाद थँक्यू. 6 धाबेड धावफलक आपण पाहिला तर 18 या क्रमावरती जाऊन पोहोचलाय. 18 रन होती बोर्ड 18 धाबा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल या सन्मान जरूर दिलाय त्या ठिकाणी. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावणे मात्र स्ट्राईक आपल्याकडे असेल. इथून 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती करीस धावफलक पहिला तर जाऊन पोहोचलाय 19 या क्रमावरती. इथून येणारी चेंडू 12 आणि 19 धावेची आवश्यकता असेल. अर्धा पल्ला पार केलाय. इथून जयपत्रंक सतपटी बस संघाने 12 चेंडू 19 धावेची आवश्यकता असेल. धन्यवाद थँक्यू. 12 चेंडू आणि 19 धावेची गरज असेल. प्रत्येक शिंगडे आलाय त्या ठिकाणी. पहिलाच बॉल प्लेइंग विथ बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. इथून अजून 18 धावेची आवश्यकता असेल विजयासाठी. येणारी चेंडू आपण पाहिलं तर 12 चेंडू 38 धावा. सॉरी यावेळी सोडवलाय जरूर. चेंडूला सरळ लॉप केलाय. चेंडू बराच काळा वेध आहे. मंथन बेरे त्या ठिकाणी चुकी करणार नाही. यस गुड जस्ट विकेट टेक आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. विघ्नेश साखलतोडे बॅक टू द पवेलियन. धन्यवाद थँक्यू. इथून मनीष शिवराणे आलाय. यातून जर हॅट्रिक षटकार जर साध्य केले तर नक्कीच दीपक बात्रा सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि प्रत्येक षटकारासाठी भावेश बरफ यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज. इथून 11 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता असेल. 11 चेंडू 18 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळी चांगला फटका मनीष उराडीच्या बॅट मधून. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण जरूर राहिला गेला. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आणि इथून 10 चेंडू 16ची गरज असेल. येणारी चेंडू 10 आणि 16 धावेची आवश्यकता असेल. 10 चेंडू 16 धावा. मोठा प्रहार उडवलाय जरूर. इथून मात्र याच चेंडू सरळ स्टँड ऑन डिलेवर. चेंडू आलाय सी मारेखा पार. षटकार 6. धन्यवाद. या ठिकाणी 100 रुपयाचे कॅश प्राइज झालाय भावेश बरफ सरांच्या माध्यमातून. इथून बॅक टू बॅक 2 षटकार आले तर नक्कीच दीपक बात्रा सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. अजूनही विजयासाठी 10 धावेची आवश्यकता. या सन्मान दिलाय संयमी खेळी करत असताना इंडू मध्ये एक धाव मिळाली. त्या ठिकाणी दुसरी धावेचा प्रयत्न. यस नो मध्ये गाडी सुटेल. यस फलंदाज बाद होताना
धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. मनीष उराडे OUT आउट. या ठिकाणी नवीन बॅटर करण वरखंडे त्या ठिकाणी दाखल झालाय. 8 चेंडू आणि 9ची गरज असेल. 8 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता असेल. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक आहे. प्रतीक शिंगडे माहीमचा हार्दिक पांड्या म्हणून जास्तीत जास्त नावाने प्रसिद्ध मिळाले आणि तोच त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची एज जरूर राहिले गेले. क्षेत्ररक्षण चुकी झाले. चेंडू सरळ येईल सीमा रेखापार. चौकार 4. इथून जर करण वरखंडे ही मॅच फिनिश केली तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी. इथून यस बाईच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण केली जाईल. इथून अजूनही विजयासाठी 4 धावेची आवश्यकता असेल. येणारी चेंडू असतील 6 आणि 4 धावेची आवश्यकता असेल. इथून करण वरखंडे जर ही मॅच फिनिश करतोय तर नक्कीच दीपक बात्रा सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथून 6 चेंडू आणि 4ची गरज असेल. नक्कीच इथून जर मॅच फिनिश केली तर नक्कीच दीपक बात्रा सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आकाश आलाय शेवटचा आणि अंतिम षटक गाठण्यासाठी. 6 चेंडू 4ची गरज. नक्कीच चांगला फटका जरूर आहे. इथून सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा मिळाली दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. अजून विजयासाठी 2 धावेची आवश्यकता असेल. नक्कीच या 2 धावा जर करण वरखंडे परिपूर्ण करतोय तर नक्कीच 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. चांगला फटका पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथून नक्कीच कॉट बिहानच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. इथून 4 चेंडू आणि 2ची गरज असेल. धन्यवाद. या ठिकाणी दीपेश उराडे आलाय नवीन फलंदाज. नक्कीच सॉफ्ट हँडने खेळलेला जरूर एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केले गेले. इथून अजूनही विजयासाठी 1 धावेची गरज असेल. मात्र 3 चेंडू आणि 1ची गरज असेल. हे 3 चेंडू डॉट बॉल आले तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 3 चेंडू 1ची गरज. मोठा प्रहार केलाय जरूर. यस विजयाचा शिक्का या ठिकाणी चॅम्पियन संघ ठरतोय. यस
धन्यवाद, थँक्यू. अभिनंदन असेल चॅम्पियन संघ ठरतोय या ठिकाणी फ्रेंच चषक केलबा रोड 2026 चा जे बजरंग सातपाडी ब संघ अँड हळद टीम त्या ठिकाणी बिटागर सी संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगला क्रिकेट खेळलात, तुमचं देखील आभार. इथून चामुंडा स्पोर्ट्स विराटन विपक्षामध्ये श्री जगमाता रावळे संघ लास्ट मेगा फायनल आपण पाहिला. या ठिकाणी सामन्याला जशी सुरुवात होईल आमचे सतीश समालोचक पुन्हा एकदा जॉईन होतील. अनिकेत जी रावते. चला इथून मेगा फायनलला सुरुवात होईल. त्या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा मेगा फायनल त्या ठिकाणी एक मेगा फायनल पाहिले. त्या ठिकाणी भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाडी बस संघानं बाजी मारली. यंदाचा 2026 चा चॅम्पियन जरूर ठरला गेला. ग्राम्य विभागातून सफाळ विभागातील ही फायनलला सुरुवात झाली. त्या ठिकाणी आपण मेगा फिनाले आपण पाहतो. त्या ठिकाणी जय बजरंग पुन्हा